आजच्या निकालाची प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे आणि आजचा निकाल कसा असेल याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। एकूण 34 याचिकांचा 6 गटामध्ये समावेश करून ही सुनावणी पार पडली आणि त्यानुसार 6 गटात हा निकाल वाचला जाईल अशी माहिती मिळते। 200 पानांचा एक निकाल असून 6 गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचं निकालपत्र तयार करण्यात आले। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। गणेश, आजचा निकाल नेमका कसा असेल, कोणकोणते वेगवेगळे टप्पे असतील आजच्या निकालामध्ये? हे पहा, 1 ते 1.5 तास या निकालाच्या वाचनाला लागेल। त्याचं कारण असं आहे की जसं 34 याचिकांना 6 गटात समावेश करून सुनावणी केली गेली होती, तर त्याचनुसार प्रत्येक गटाचा निकाल वाचन केला जाईल। प्रत्येक गटासाठी जवळपास 200 पानांचा निकाल आहे आणि म्हणून असे 1200 पानांचा निकाल अध्यक्षांच्या कार्यालयाकडनं तयार केला गेला आहे, ज्यामध्ये या पण सगळेच 1200 पानं वाचून दाखवणं लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये हे शक्य नाही आहे। म्हणून प्रत्येक पानांचा सारांश आहे, जिस्ट ज्याला आपण म्हणतो, ते सारांश वाचला जाईल आणि त्यानंतर याचा ऑपरेटिव्ह पार्ट ज्याला आपण म्हणतो तसंच हा निकाल वाचन असेल आणि त्यानंतर ओव्हरऑल ऑर्डर जजमेंट येईल। मुख्यत्वे दोन्ही गटांना संपूर्ण निकालाची प्रत लवकरात लवकर देण्यात येईल। ती मेलच्याद्वारे होते का त्यांना सर्टिफाईड कॉपी हँड डिलिव्हरी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आजच्या निकालाचे परिणाम काय असतील हे खूप महत्त्वाचं असणार आहे। मुख्यत्वे पक्षांतर बंदी कायदा याची व्याख्या काय असणार आहे ते ह्या निकालातनं स्पष्ट होऊ शकेल। दुसरा मुद्दा असा आहे की अध्यक्षांचा कार्यकक्ष आणि त्यांचे अधिकार याचीही स्पष्टता होईल अशा प्रकरणामध्ये। याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार या प्रकरणामध्ये किंवा अशा प्रकरणामध्ये कुठपर्यंत मर्यादित आहेत याचीही स्पष्टता होईल। याशिवाय राजकीय पक्ष व विधिमंडळ पक्ष याचं कार्यकक्ष काय असतं, त्याची मर्यादा काय असते किंवा त्या संदर्भातली स्पष्टता आजच्या या निकालातनं होईल। म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत किरण पावसकरजी आहेत। किरणजी, आज जवळपास 1200 पानांचा निकाल असणार आहे, कारण 6 गटात ज्या प्रकारे या 34 याचिकांना समाविष्ट करून निकाल किंवा सुनावणी झाली होती, तर प्रत्येक गटासाठी 200 पानांचा निकाल केला गेला आहे, सारांश वाचला जाईल। मात्र यातनं ज्या स्पष्टता येणार आहेत त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मर्यादा, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षाची किंवा त्यांच्या अधिकारची स्पष्टता, याशिवाय विधिमंडळ पक्ष कोणाचं आणि या संदर्भातही स्पष्टता येणार आहे। मुख्यत्वे आधीपासूनच तुमच्यावर आरोप होत आहेत की मॅच फिक्स झालेली आहे आणि तुम्हीच विजय झालेला आहात, कारण आता मुख्यमंत्री अंदर डावसला जात आहेत। काय त्यांच्याकडनं आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मी जर खरोखर हा प्रश्न मुळात विचार जर केला, हे 40 आमदार सगळे त्यांच्यावर मंत्री पण निघाले, जे मंत्रिमंडळात होते ते ज्या दिवशी निघाले त्याशी उद्धव ठाकरे मागच्या दरबाराने जे राजीनामा देऊन जे पळाले ते जर पळाले नसते, सभागृहात त्यांनी जायला होतं, हेडकाउंट घ्यायला होता आणि त्यांनी दाखवायला होतं मेजॉरिटी आपली। अटल बिहारी वाजपेयी जी जेव्हा होते पंतप्रधान, त्यांनी राजीनामा द्यायच्या पूर्वी सभागृहात गेले, बोलले, विरोधकांवर तुटून पडले आणि नंतर जाऊन राजीनामा दिला। आज जर तसा राजीनामा झाला असता तर आज तुम्हाला 40 लोक आणि मंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कसे नालायक होतात हे त्यांनी सांगितलं असतं बोलून तुम्हाला। पण ते तुम्ही अवॉइड करण्यासाठी म्हणून आपली इज्जत जाऊ नये म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने पळालाय आणि जर ते केलं नसतं तर हा एवढा प्रपंच झालाच नसता। सुप्रीम कोर्ट, मग विधिमंडळ, तुम्ही म्हणाल तसं नियमावली, शेवटी नियमावली काय? कुठच्याही पक्षाला आमदार खासदार ह्या नियमावली काय? लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी सभागृहात जेव्हा जातोय तर त्यांच्या बाजूने किती आहे, मेजॉरिटी कोणाकडे आणि मेजॉरिटी कोणाकडे नाही आहे, एवढंच दाखवायचं आहे ना। अगदी बरोबर। त्यासाठी दुसरे एवढं प्रपंच करायचं गरज काय? कारण आमच्या 40 लोकांनी तेव्हा सांगितलं होतं की नेतृत्व हे आम्हाला पटत नाही आहे, यांना मुख्यमंत्री म्हणून आम्ही मानत नाही आहोत आणि म्हणून आम्ही निघून जातोय, कारण बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिलेली व्यक्ती आहे, त्याच्याबरोबर आम्ही काम करणार नाही। हाच मुद्दा सुप्रीम कोर्टातही होता। तर सुप्रीम कोर्टात देखील याच मुद्द्यावरती युक्तिवाद झाला होता की जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर ही आजची वेळ आली असती का, ही सुनावणी करण्याची वेळ आली असती का, आणि ह्याच मुद्द्याला घेऊन अध्यक्षांसमोरही युक्तिवाद केला गेला। म्हणून आजचा हा निकाल खूप महत्त्वाचा असणार आहे। 34 याचिकांचे 6 गट, 6 गटांचे 200 पानांचे प्रत्येक गटाचे निकाल म्हणजे 1200 पानांचा निकाल असणार आहे। त्याचं वाचन 4:30 वाजता सुरू होईल। गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तुम्ही साधलेल्या संवादासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।